आणि सुट्ट्यांमध्ये ना कधी एकदा ह्यांची शाळा चालू होती असं वाटत होतं. आता स्वच्छ धुवून बघितले म्हणलं. हे झाड खूप जुनं आहे ना ताई. अय्यो किती छान वाटायले बघा आमची नात. सगळ्यांना मी सुप्रिया पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि सोमची शाळा आज फुल डे आहे. 2 वाजता शाळा सुटणार आहे. आता शाळा चालू झाली की टिफिनला काय करायचं हा रोज नवीन प्रश्न असतो. त्याच्यासाठी मी आज डोशाचं किंवा इडलीचं पीठ भिजू घालणार आहे. कारण आता ऊन पण असं आहे की ऊन कमीच झालेलं नाही, पाऊस येत नाही आहे. तर त्याला पण असं काहीतरी वेगळं पाहिजे आहे म्हणे डब्यामध्ये. तर त्यासाठी मी आता इडली नाही तर डोशासाठी प्रिपेअर करते ते सगळं. आणि बघू शकता तुम्ही गरमी पण खूप आहे आमच्या इकडे. तर म्हणजे डोशासाठीच भिजू घालावं. 1.5 वाटी तांदूळ आहे, वाटीभर डाळ, थोडेसे मेथीदाणे आणि पोहे घेतलेले आहे. मी असं प्रमाण घेते, तुम्ही कसं घेता प्रमाण मला नक्कीच सांगा. आता ह्याचे तर 1 नंबर डोसे होतात, ते मी तुम्हाला तुमच्या ब्लॉगमध्ये पुढच्या माझ्या ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे. आता सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घेते आणि मग पाण्यातून भिजू घालून ठेवते. आता स्वच्छ धुवून झाकून ठेवते आणि मग संध्याकाळी मस्तपैकी आपल्याला वाटून घ्यायचं आहे साईड. तर डाळ भिजू घालून म्हणजे आपलं डोशाची तयारी करून आले तर एवढा घाम आलेला आहे मला आणि प्रचंड गरम होते, प्रचंड म्हणजे खूपच गरम होते. मस्तपैकी आता कूलरला बसले आणि आता मला तिथं समोर जायचं आहे. ते ताई बोलवल्यात मला. ताई म्हणजे माझ्या जाऊबाई आहेत त्या चुलत. कशाला बोलवल्यात चला जाऊन बघूया आणि तुम्हाला हे दाखवते आमचं घर कसं आहे तिकडचं. चला आता बघूया कशाला बोलवलं आहे त्यांनी. आणि हे आहे आमचं इकडचं घर. कपडे धुवत आहेत. गावाकडचे जेव्हा करून आणलेले कपडे धुवत. हां आल्या मला आम्ही ना कधी आलो मी 9 तारखे. मी मग बुधवारी आले मी. कारण नाही मी मंगळवारी रात्री बसले ताई. ह्यांची गाडी होती. मी आल्यावर पहाटे मी आले ना 3 वाजता. 3 वाजता मी आले ना. बघितले म्हणलं. हे झाड खूप जुनं आहे ना ताई. डिंक बघा ना कसा जमा झालाय झाडावरती. डिंक लग्नात रुपत. डिंक सोमला जर दाखवलं नाही डिंकाचं काय खरं नाही. डिंक नाही त्याला नाही माहिती आहे हे असं डिंकाचं. हा सोहमला काढलच. अय्यो तिथे तर वरती किती साठलाय हे बघा. सोहमला सांगावं लागतंय. सोहम आणि कसा झोपलाय बघा. काय याला काय दत्तक घेतलं हो का ह्याला? तुम्ही गावाला गेल्यावर पण दारातच. हे आहे आमच्या ताईचं घर. अंधार राहिलंय पण माझ्याकडे आता ना व्हिडिओ बनवायला विशेष राहिले नाहीत. हे ना असे खेळणं बिळणं बघितलं ना असं वाटतंय अय्यो किती छान वाटायले बघा आमची नात. थांबा लावून बघतोय ना. बनवून घेऊ काय की आपण पण मग. मला पण बोललं नाही. हा आई शपथ भारी दिसायले पण. अच्छा असं होय. म्हणजे दिवसा दिसतंय किती गोड दिसायली पण. रात्रीचं दिसतंय स्पष्ट. हा रात्री दिसणारच ना. आता दिवसाला एक करा आता. सोहम किती ना त्या ह्याला कसं करायचं ना तिनं. काय नाही आमच्या जाऊबाईंनी बोलवलं तर कैऱ्या घेण्यासाठी. त्यांनी कुठून तरी शेतातून कैऱ्या आणल्यात. तर कालपासून बोलत होत्या पण आता माझ्या नशिबाला 2च कैऱ्या आलेल्या आहेत. असू द्या माझ्याकडे अजून एक कैरी आहे. तर दुपारून ह्या कैरींचं लोणचं मी घालणार आहे, ते पण तुमच्यावर शेअर करते. आणि आता सोहम घरात नाही आहे ना तर एकदम घर मला खायला होतं आहे. आणि सुट्ट्यांमध्ये ना कधी एकदा ह्यांची शाळा चालू होती असं वाटत होतं. पण आता आज फुल डे शाळा म्हणजे 2 वाजता शाळा सुटणार आहे आणि मला मात्र अजिबात करमत नाही आहे सोहम घरात नाही तर.
आता सोमला आणायलाही जायचं आहे 2 वाजता, आता ना 12:30-1 वाजतोय. तर चला मग नंतर मी तुमच्यावर शेअर करते. आता जेवणे वगैरे सगळे आवडलेले आहेत आणि आता इकडे मी डोश्याचं पीठ काढून घेते आहे. तर इथं एवढं काढलेलं आहे, आता एवढं बाकी आहे आणि एवढे भांडे पडलेले आहेत. तर संपूर्ण दिवस माझा असा काय गेलेला आहे ती तुमच्यावर शेअर केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया असेच नवीन व्हिडिओ होते, तोपर्यंत बाय.